नमस्कार, विजय श्रीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बघतोय दुधी भोपळा हलवा कसा बनवायचा ते। तर वेळ कशासाठी, चला तर बघूयात। साहित्य पाहणार आहोतच, पण मी तुम्हाला दुधी भोपळा सेवन केल्याने कुठले कुठले फायदे होतात ते मी तुम्हाला सांगणार आहे। पहिल्यांदा आपण साहित्य पाहूयात। इथे मी एक दुधी भोपळा घेतलेला आहे, साधारण अर्धा किलोचा आहे। आणि त्यानंतर विलायची पावडर घेतलेली आहे, थोडेसे काजू बदाम फ्राय करून घेतलेले आहेत, पाव लिटर दूध घेतलेला आहे, त्यानंतर तूप घेतलेले आहे। इथे मी गावरान पण थोडंच वापरणार आहे। एक वाटी साखर घेतलेली आहे। अगदी कमी साहित्यामध्येच बनवते। आता पहिल्यांदा आपल्याला दुधी भोपळ्याची साल काढून घ्यायचे। तर दुधी भोपळ्याचं सूप जे असतं ते जर पिलं तर आपल्या शरीरातील उष्णता जी आहे ती आपली दूर होण्यास मदत होते। आता हे आपण साल काढून घेतलेला आहे, दोन्ही साइडच्या कडा आहेत त्या कट करून घेऊयात आणि एक 2-3 भाग पाडून घेऊयात, म्हणजे आपल्याला किसण्यासाठी पटकन किसता येईल आपल्याला। इथे पुन्हाही आपण अजून बारीक बारीक काप करूयात, कारण की आपल्याला मधला भाग आहे तो थोडासा आपल्याला काढून घ्यायचा आहे। त्याच्यामधला एकदम थोडा थोडा काढायचा। इथे तूप घालते इकडे आणि तूप एकदम स्लो गॅस करून ठेवलेला आहे मी। सो गरम होईपर्यंत मी पटापट किसणीने दुधी भोपळा किसून घेणार आहे। कारण की असं का केलं आहे मी, कारण की आपला जो दुधी भोपळा आहे तो किसल्यानंतर लगेचच काळा पडतो, त्यामुळे आपला हलव्याचा कलर जो आहे तो हलव्यासारखा राहणार नाही। त्यामुळे अगोदरच मी तापत ठेवलेला आहे तूप आणि लगेचच आपण किसल्यानंतर त्याच्यामध्ये घालणार आहे। इकडे तापलेला आहे आणि आता सगळं माझं किसून झाले, त्याच्यामध्ये घालते। इकडे मी सगळं घालून घेऊयात। चांगलं हलवायचे आपल्याला इकडे। तर आता इथे मी दूधही थोडंसं गरम करून घेणार आहे। सो की आपण दूध फुटावं न यासाठी मी याच्यामध्ये थोडासा खाण्याचा सोडा घालणार आहे, एक चिमूटभर, जेणेकरून आपल्या हलव्यामध्ये दूध टाकल्यानंतर फुटणार नाही। ही एक खास टिप्स आहे असं समजा। आता इकडे मी दुसऱ्या गॅसवरती दूध तापत ठेवलं होतं, गरम करून घेतले चांगलं आणि त्याच्यामध्ये घातले हलव्यामध्ये। अर्धा किलोला मी पाव किलो दूध घातलेलं आहे साधारण। आणि आपल्याला एकदम स्लो गॅसवरती करायचं आहे दुधी भोपळ्याचा हलवा। आता इथे ड्रायफ्रूट्सही घालून घेऊयात, आपलं फ्राय केलेले। हे व्यवस्थित हलवून घेऊया। तर इथे स्लो गॅसवरती आपल्याला दूध आटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता। इथे मी काजू बदाम आणि थोडेसे मनुके घातलेले आहेत आणि शेवटी थोडेसे अजून डेकोरेशनसाठी वापरणार आहे। आता इथे आपण दूध आटलेलं आहे आणि साखरही घालतोय। पुन्हा एकदा चांगलं आता साखर विरघळेपर्यंत चांगली आणि थोडासा घट्टपणा येईपर्यंत आपण पुन्हा गॅसवरती असं शिजवून घेणार आहे। आता थोडीशी विलायची पावडर घालतोय। इथे बऱ्यापैकी आपल्याला दूध आटलेलं आहे आपलं, आणि दूध घेताना पूर्णपणे क्रीमी घ्यायचं, म्हणजे त्याच्यात पाणी वगैरे काही ओतून नाही घ्यायचं आपल्याला। इथे आपला बघू शकता शिजलेला आहे आणि मस्त असं का भारी दिसतं, बघू शकता। सो आपला इथे रेडी झालेला आहे। आणि दुधी भोपळ्यामध्ये जास्त प्रमाणात आहे ना पाणी आणि फायबर असतो, त्यामुळे काय होतं रक्तदाब आपल्या नियंत्रणात राहण्यात मदत होते
आणि आपलं रक्तशुद्धीकरणास देखील मदत होते। इथे आपला प्लेटिंग करते आपण इथे। मस्त झालाय बघू शकता। थोडेसे ड्रायफ्रुट्स खाले। कसा वाटला? आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे काय माझी नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळत जातील। भेटूया अशाच एका मस्त रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।